तर मित्रांनो सकाळी सकाळी उठून पहिले आंघोळ बिंगोळ करून गाडी बिडी पुसून पहिले अगरबत्ती लावली बरं का आपण. आपल्या गाडीला भरायला खूप वेळ होता त्याच्यामुळे रविभाई दुसरी गाडी खाली करायला चालला बरं का. तसं म्हणलं तर ट्रक बी चांगली राहते ट्रॅक्टर बी चांगलं राहतं बरं का, पण पावसा पाण्याचं ट्रॅक्टरवर लय हाल होते भाऊ. तसं ट्रकीत गारा पडू द्या ना, अडचण नाही तुम्हाला अजिबात. तेवढ्यात आपल्याला पार्टीवाल्याचा फोन आला बरं का, ते म्हणे पटकन येऊ दे म्हणे गाडी भरायला. लगेच गाडी बिडी चालू करून पंपावर डिझेल बिझेल टाकून निघलो बरं का. मग मी थोडंसं पुढे आल्यावर लगेच आम्हाला भेटला बरं का, कारण की आपली गाडी तोच भरणार होता. ह्या साईडला तर जिकडं नाही तिकडं ऊसच ऊस आहे भाऊ अख्खा. गाडी भरायची म्हणल्यावर पहिले काटा करावं लागत नाही का. फायनली मग जिथं गुळ भरायचं होतं तिथं आलो बरं का आपण. आतमध्ये येऊन बघतो तर गुळ बी पॅकिंग करायचं चालू आहे भाऊ त्यांचं. त्यांना म्हणलं मग फटाफट आपली गाडी भरा, म्हणलं आपल्याला लांब जायचंय नाही का. चाले कॅसांना काय करावं काय नको नुसता पांगायला लागले. अरे फसलेली काय ट्राली. फायनली मग आपली गाडी बिडी लोड झाली ना, आपण निघलो बरं का. लगेच थोडंसं पुढे आल्यावर लगेच मित्राला घेऊन चलो चलते आपली मंजिल की तरफ. तेवढ्यात पारगावची नदी लागली बरं का, ती आपल्याला दिसायची बघायची होती. म्हणलं आज ये ना बघूनच घेऊ. मस्त गाडी बिडी पार करून चला आता बघू नदी. आपल्याला डॅमवर जायचं होतं बरं का, पण अख्खा खांगाळ्यामुळे तिडं काय जायला रस्ताच नव्हता भाऊ. लगेच आम्ही बारीक तोंड करून निघलो भाऊ परत वापस. आणि एवढ्या दाट दोट झाडामध्ये हे पिल्ल काय करू राहिले काय माहिती भाऊ. मला तर या पिल्लांचा बॉस तर हाच दिसतो. आपल्याला लय उशीर होतो त्याच्यामुळे त्यांना म्हणलं येतो म्हणलं बाय बाय. नंतर आम्हाला कळलं रस्ता इकडून, मग चला म्हणलं जाऊ इकडून. फायनली मग आपण हे बघितलं बरं का, पाणी बिनी इतकं खतरनाक चालू होतं भाऊ, एखादं खाली उतरलं तर वाहूनच जाईन अख्खं. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय बाय.